गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपण गेले 2 गुरुवार आपल्या करिअरमध्ये म्हणजे कोणत्याही क्षेत्रातलं करिअर असू देत, अडथळे काय येतात, अयशस्वी होण्याची कारणं, मग हे आध्यात्मिक क्षेत्र असू देत किंवा इतर क्षेत्र असू देत, तिथे सुद्धा आपल्याला भरपूर तपस्या करावी लागते, सहजासहजी यश मिळत नाही. मग त्याच्यामागे आपण का असतो, कारण काय असतं? आता विशेषतः आपल्या भक्ती मार्गामध्ये आता मला आरतीला जायचंय, मला हवनाला जायचंय, पण अनेक अडचणी येतात ना. मग त्याच्यावर मात करायची कशी, आपण काय करायचं, हा मोठा प्रश्न असतो. आणि हे अडथळे तर येतच असतात. जसं आता मगाशी मी म्हटलं, मुखाने नाम घेतो, मुखाने नाम घेतलं तरी डोक्यामध्ये काय असतं, पॉझिटिव्ह विचार येत नाही. त्यावेळेस सगळे वाईट विचार, नकारात्मक विचार येत असतात. त्याच्यामागचं कारण माहिती आहे? जेव्हा आपण नामचिंतन करत असतो तेव्हा काय होतं माहिती आहे? त्या नामाने आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा विचारांमार्फत बाहेर पडत असते. डोक्यात वेगवेगळे विचार येतात आणि वाईट विचार येतात, निगेटिव्ह विचार येतात. तर ही निगेटिव्ह ऊर्जा असते, नकारात्मक ऊर्जा असते, वाईट विचार असतात. जेव्हा आपण नाम घेतो किंवा पूजापाठ करतो, वाचन करतो, तेव्हा हे विचार डोक्यामध्ये खूप फिरत असतात. मग ते विचार यायला लागले की वाटतं काय माहितीये, आपलं काहीतरी चुकतंय, आपण हे सोडून द्यावं, हे आपण जे करतोय ते योग्य नाही, असं व्हायला नको. आणि मग काय होतं, काही कालांतराने आपण ते थांबवतो. पण खरं कारण काय आहे? जेव्हाही आपण भक्तीमध्ये उतरतो, नामामध्ये तल्लीन होतो, नाम घेत जातो मुखाने, तेव्हा आपल्यामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा, डोक्यांमध्ये येणारे जे विचार असतात त्या विचारांमार्फत बाहेर निघून जात असते. आणि आपण ते सातत्याने चालू ठेवलं तर एक वेळ अशी येते की ते विचारच येत नाहीत. पण त्याच्यासाठी ते सातत्याने चालू ठेवणं गरजेचं असतं. आता मी दर गुरुवारी 9 मिनिटं मेडिटेशन घेते, 11 वेळा जप घेते. घरी सांगते रात्री झोपताना केलं तरी चालेल. किती करतायत मला माहित नाही, पण केलं तर तुमचं भलं आहे, करा. कारण त्याच्यामध्ये जो आनंद मिळतो तो कुठेच नाही. आता तुम्ही, आपण म्हटलं मला थकल्यासारखं वाटतंय, ग्लुकॉन डी घेऊया, एनर्जी घेऊया, लिंबू पाणी घेऊया, बरोबर. हे घेऊन सुद्धा आपल्याला एनर्जेटिक वाटत नाही. पण तेच जर मी 5 मिनिटाचं अशा प्रकारे ध्यान केलं श्वासाबरोबर, तर मला खूप ऊर्जा जाणवते. प्रयोग करून बघा. पण आपण ते करत नाही, आपण तो स्वतःसाठी वेळ देत नाही. कारण आपण ही सांसारिक माणसं आहोत ना, ही विकारांमध्ये अडकलेली आहोत. डोक्यात बरंच काही असतं संसारातले व्याप, हे आहे, ते आहे, अमकं हवंय, तमकं हवंय, किंवा याने असं केलं, त्याने तसं केलं, अमुक झालं, तमुक झालं, हे विचार. आता पुन्हा नेहमीप्रमाणे एक बोधकथा सांगते. आता बघा आपल्यामध्ये काय काय आडवं येतं. मागच्या वेळेला मी अहंकारावरती 2 वेळा बोलते, आजही अहंकार येणारच आहे. पण त्याच्या अगोदर अहंकार दुखावल्यानंतर आपल्याला काय येतो? राग येतो ना. आपला मीपणा कुणी एखाद्याने टोचलं की आपल्याला पटकन राग येतो, बरोबर. आणि राग आल्यानंतर आपण काय होतं, न विचार करता लगेच रिॲक्ट होतो आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. पण त्याला आपण जबाबदार दुसऱ्याला धरतो. पूर्वीच्या काळी राजे लोक होते. असाच एक राजा आपल्या सैन्यासह शिकारीला जंगलामध्ये जातात. खूप मोठं घनदाट जंगल असतं. त्या घनदाट जंगलामध्ये सैन्य आणि तोय फिरत असतात, शिकारीसाठी वणवण करत असतात. शिकार काही सापडत नाही. आणि अशा शिकारीच्या नादात फिरत फिरत असताना राजा आणि सैन्याची चुकामुक होते. राजा एका वेगळ्या दिशेला जातो आणि सैन्य वेगळ्या दिशेला जातो. राजा खूप थकलेला असतो, एका झाडाखाली बसतो. खूप तहान लागलेली असते.
आजूबाजूला काही त्याला पाणी कुठे दिसत नाही, म्हणून पाण्याच्या शोधात असा तो बाहेर पडतो. जवळपास तळ दिसत नाही, विहीर दिसत नाही, जंगल असतं, तर पाण्याचं काय. असं जात असताना एका झाडावरून एक एक थेंब पाण्याचा पडताना त्याला दिसतो. खूप तहानेने व्याकुळ झालेला असतो, कासावीस झालेला असतो. पाणी तर हवंय, आजूबाजूला कुठेच पाणी नाहीये, पण एक एक थेंब वरून खाली पडतोय. मग काय, पानाचा द्रोण बनवतो, झाडांच्या पानांचा द्रोण बनवतो आणि जो थेंब पडतोय त्याच्या खाली बरोबर तो ठेवतो. एक अर्ध्या तासात तो द्रोण भरतो. हायसं वाटतं त्याला, चला आता माझी तहान भागेल. आणि म्हणून तो द्रोण उचलतो आणि मुखाला लावतो, तोंडाला लावतो प्यायचं म्हणून. एवढ्यात एकदून एक पोपट येतो, फडफड उडत उडत पोपट येतो आणि त्याच्या हातातला द्रोण खाली पडतो. निघून जातो पोपट, परत जाऊन बसतो. ठीक आहे म्हणतो, हा काय, ह्याला काय वेळ लागले, ह्याला काय करायचं म्हणून. तो काहीच करू शकत नाही, पोपट निघून जातो, उडून जातो. ठीक आहे, परत आपण हे करूया. परत द्रोण बनवतो, परत तिथे थेंब पाणी जमा करण्यासाठी करतो, द्रोण लावतो. दुसऱ्या वेळी द्रोण भरतो, परत तो प्यायला जातो. तेव्हा पुन्हा पोपट येतो, पुन्हा पोपट त्याच्या हातातला द्रोण पाडतो, निघून जातो. आत्ता मात्र राजा असतो. अरे मी तहानेने व्याकुळ झालाय आणि हा येतोय आणि माझ्या हातातला द्रोण पाडून जातोय. पक्षी आहे, मुका आहे, त्याला काय. मग तो येत असेल, तो म्हणतो आता काय करायचं. इतका राग अनावर झाला असतो, पण तो उडून गेलेला असतो, तो काहीच करू शकत नाही. पुन्हा तो द्रोण लावतो, परत पाणी तिथे अर्धा तासाने जमा होतं. आता मात्र ह्याने काय केलं असतं, चाबूक काढलेला असतो. त्याला माहिती हा येणार आहे. मग काय करतो, तो आल्या आल्या परत तो असा चाबूक त्याच्यावर घासळतो, पोपट खाली पडतो आणि तो द्रोण उचलतो. अर्धमेल्या अवस्थेत असताना सुद्धा पोपट त्याच्या हातातला द्रोण पाडतो आणि देह सोडतो. आता मात्र राजाला प्रश्न पडतो, काय. म्हणून तो विचार करतो, हे पाणी वरून कुठून पडतंय, ते तरी जाऊन बघूया. म्हणून वरती थोडं चढतो झाडावर, तर एक वरती भला मोठा अजगर असतो आणि त्याच्या तोंडातून, जिभेतून ते पाणी विष पडत असतं. ही लाळ त्याची पडत असते, ते विष पडत असतं. आणि निसर्गरूपी परमेश्वर काय करतो, हे संकेत देत असतो. पोपटाच्या रूपाने येतो, त्याच्या हातातला तो द्रोण पाडतो आणि त्याचा राजाचा जीव वाचवत असतो. पण हे राजाला कधी कळलं, त्या पोपटाला मारल्यानंतर. जर राजाने त्यावेळेस त्याचा राग आवरला असता तर, लगेचच त्याच्यावर सूड उगवला नसता तर. कारण परमेश्वर, परिस्थिती, निसर्ग असेच आपल्या आयुष्यात असेच संकेत देत असतो, देतो, पण आपण त्याचा कधीही विचार करत नाही. कारण काय माहितीये, आता राजाला का राग आला. अरे मी एवढा मोठा राजा आणि हा एवढासा पोपट येऊन माझ्या हातातला द्रोण काय उडवतोय, तुला आता संपलंच पाहिजे. या विचाराने राजा त्याला हे करतो, मला पाणी पिऊन देत नाहीस. तसंच तुमच्या माझ्या आयुष्यात सुद्धा असंच होतं ना. आमच्या जर कुठल्या मार्गामध्ये एखादा कोणी आला, याला माझं चांगलं झालेलं बघवतच नाहीये. बऱ्याच वेळा म्हणतो, घरातून बाहेर पडलं आणि मांजर आडवं गेलं, आता माझं काय काम होत नाही. मांजर आडवं गेले तर ते त्याच्या दिशेने जाणार आहे, पण आमच्या मनातले हे जे विचार आहेत ना, शकून अपशकून, आणि मांजरानेच म्हटलं तर तू माझ्या आडवा गेलास तर. पण असं होत नाही ना. म्हणून काय असतं, मी आता मगाशी म्हटलं, आपल्याकडे जी ही नकारात्मक ऊर्जा असते, ह्या विकाराने भरली असल्यामुळे आपल्याकडे जी नकारात्मक ऊर्जा असते, ती नकारात्मक ऊर्जा, हे विकार नामाने नाहीसे होतात, हळूहळू कमी होतात.
आणि म्हणून त्याच्यासाठी सातत्याने आपण नामात राहणं हे जास्त गरजेचं असतं आणि तेच आपल्याकडून कधी होत नाही. होतं का? कधीच होत नाही. आपल्याला नामाचा विसर पडला, स्वामी तुमचं नाव घ्यायला विसरले हो, असं होतं का? फार क्वचित होत असेल. कारण मी माझ्या कामामध्ये, मी माझ्या व्यापामध्ये इतकं अडकून गेलेला असतो की मला नामाचा विसरच पडतो, स्वामी नामाचा विसरच पडतो सुखाच्या काळात. पण संकटाच्या काळात, दुःखाच्या काळात, त्रासाच्या काळात मात्र क्षणोक्षणी मात्र स्वामी आठवतात, स्वामींचं नाव आठवतं. मग हे जर आम्ही सातत्याने सराव करत राहिलो, ठीक आहे आता मला विसरलं, 5 मिनिटांनी आठवलं, स्वामी तुमचं नाव विसरलं, मला माफ करा, परत मी नाव घ्यायला सुरुवात करू दे. माझं काम तर मी करणारच आहे ना, मला बसून बसायचं, देवाच्या पुढे कायमचं बसायचं आहे का? नाही बसायचं आहे. परमेश्वराने असं सांगितलेलंच नाही कामधंदा सोड आणि माझ्या समोर बस म्हणून. तू तुझं कर्म करता करता नाम घे, चिंतन कर माझं. तू तुझं काम करता करता चिंतन कर, नाम घे माझं. नामासारखा सोपा पर्याय नाहीये भक्तीमध्ये. आम्हाला उपास तपास करायची गरज नाहीये, तीर्थक्षेत्रांच्या वाऱ्या करायची नाहीये, पण सत्संग करावा. सत्संग का करावा माहितीये? त्या सत्संगाने आपल्याला ज्ञानामृत मिळतं, बोधामृत मिळतं, आपली बॅटरी चार्ज होते. आणि जर बॅटरी चार्ज झाली नाही तर आपल्याला परत आपण बॅक टू पॅव्हलियन येतो. म्हणून सत्संग असावा. आणि हे केल्यामुळे काय होतं, आपल्या आयुष्यामध्ये हळूहळू बदल होतात, एकदम बदल होत नाही. हल्लीचा जमाना म्हणजे आम्हाला इन्स्टंट पाहिजे, ताबडतोब पाहिजे, आणि नामाने ते मिळत नाही लगेच, ताबडतोब नाही मिळत. पण जशी तुमची नामजप संख्या वाढत जाते तसतसे आपोआप तुमच्यामध्ये बदल होत असतात. आणि हे बदल नंतर आपल्याला जाणवतात, प्रकर्षाने जाणवतात. कसे जाणवतात? अरे पूर्वी मला लगेच राग यायचा, आता मला तेवढा राग येत नाही. असं पटकन नंतर आपण बोलून जातो. मग कधी होतं ते नंतर होतं, पण हे करणं गरजेचं असतं आणि ते करावं. आता हे 10 मिनिटाचं मार्गदर्शन फक्त तुमची बॅटरी चार्ज करण्यासाठी आहे. गोष्टी रूपाने का सांगायचं? म्हणजे लवकर लक्षात येतं. गोष्टी रूपाने नाही सांगितलं तर आपल्याला लवकर कळत नाही. मग ते काय होतं, आपण सगळं वाचतोय किंवा ऐकतोय म्हणजे डोक्यावरून जातंय. आता राजाची गोष्ट, पोपट राजा लवकर लक्षात राहील. मग त्याप्रमाणे राग आला तर राजाला आठवा, पोपटाला आठवा. राग आल्यानंतर काय होतं, रागाला डोळे नसतात, कान नसतात, तो विचार करू शकत नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा राग येईल तेव्हा तेव्हा मौन पाळा. जेव्हा जेव्हा राग येईल तेव्हा तेव्हा मौन पाळा आणि मग त्याचे बघा काय चांगले परिणाम दिसतात. मी असं म्हणणार नाहीये की समोरच्याला तुमचा मुद्दा सांगू नका, तुमचं मत सांगू नका, सांगा, अवश्य सांगा, पण जेव्हा तुम्ही शांत असाल तेव्हा आणि समोरचा माणूसही शांत असेल तेव्हा. मग त्यावेळेस तुमचे वाद होणार नाहीत. आणि त्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे, आपलं कर्म बिघडत नाही. आपलं कर्म बिघडलं की सगळे परिणाम भोगायचे सगळे. सुख दुःखाच्या रूपाने आपल्याच कर्माचे परिणाम आपल्याला भोगायचे आहेत. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.